तर कसं काय डिझाईन मग बलूनची डिझाईन बघा तुम्ही कसा खतरनाक काढली. मी काढली बरं का. बघा मग असं नाही रे पूर्ण पहिल्यापासून बघा. तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका अनिकेत. आता बाहेरचं काम झालेलं होतं सगळं तर आता मग काय रुमाला गुलाबी कलर मारायचा होता. तर आम्ही केलं होतं स्टार्टअप आता गुलाबी कलर मारायचं. बघा कसं मारतोय सौरव इकडं. नात खुळा आहे बरं का. कलर लय खतरनाक मारतो आम्ही. तर हाय पब्लिक बघा तुम्ही आता मी कसा कलर मारतो बघा. पहिले टेबलवरून बकेट खाली घेऊन मग आपण टेबल पुढं सरकवून मग त्याच्यावर चढ. हाय पब्लिक आता बघा मी टेबलवर कसं चढतो. टेबल पहिले आता पुढं सरकून घेऊ. आता टेबलवर चढू मग कलर मारू. बघा तुम्ही कसा मी कलर मारतोय. पहिले सगळे कोपरे मारून घ्यावं लागते ब्रशनं मग लोलर मारावं लागतं. बघा तुम्ही आता लोलर घेतला आता तर मग काय आता चालू करा 1 2 3 चालू द्या आता नुसतं खाली वर. वैजापूरची पब्लिक बघत असं ना हा व्हिडिओ तर मग त्यांना पाठवून द्या शेअर करून द्या. आपण सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतो वैजापूर तालुक्यामध्ये कुठं बी असलं काम तर आपण घेतो बरं का. आमच्या सौर शेडचं चालू होतं खालून का मारायचं ना आम्हाला वर द्यायला होतं. आम्हाला कटिंग मारायला लावली होती आणि भाऊ खालून मारी दे. तर कसं आहे आमचं प्रशांत लोलर बघा. याच्यामुळे सगळे बरं का आमचं हे नसलं तर कामच होणार नाही आमच्याकडून. पहिली रूम आमची फायनल होत आली होती बघा. मग आता तुम्हाला दाखवतो फायनल रूम कशी झाली. तर कसं आहे नुसता नात खोळा आहे हो. तर आता पहिली रूम फायनल झाली होती. मग आता जायचं होतं दुसऱ्या रूमकडं. आता दुसरी रूम मारायला चाललो आता आम्ही बघा. त्यात भाऊनं मारेल होती अर्धी खालून. तर आता मला वरतून कटिंग मारायची होती. तुमच्या भावाला लागले होते ताण. मग काय भाऊ बसले थोड्या मग काय एक म्हणलं गल्लासभर पाणी प्यावा म्हटलं. पाणी बिणी पिऊन झालं होतं. मग चला लागा म्हणलं आपल्या कामाला. मग काय आमची दुसरी रूम फायनल झाली होती. आता जायचं तिसरीकडं. तर आम्ही आलो होतो तिसऱ्या रूमकडं. तर आमची दुसरी रूम फायनल झाली होती. मग सौरभ भाऊ म्हणे पहिले जेवण करून घेऊ. म्हणलं भाऊ चल म्हणलं जेवण करून पहिले हात धुवून घेतले. मग काय तर या मग पब्लिक जेवण करायला. आता आम्ही जेवण करतोय. भाऊ जेवायच्या आधीच पहिले फोन पाहून घेत राहतो. त्याला मोठं पतलं खूप आवडतं. जेवण वगैरे झालं होतं. मग काय काका झाड कापत होते. म्हणलं बघा चला म्हणलं हे भाऊ तिकडेच मोठं पतलं पाहत बसले अजून पण 5-10 मिनटं बसू म्हटलं. आणि त्याच्यात हे भाऊनीच तर माझ्याकडे असं घुरू पाहू राहिला. म्हणे काय ते बार मला व्हिडिओमध्ये घेतो म्हणे मोठं पतलं. चला म्हटलं खाली आता 5 मिनटं झाली. आणि त्याच्यात हे भांडे पण देऊन येऊ म्हणलं. त्या ताईनं आम्हाला बट्ट्या दिल्या होत्या खायला. बट्ट्या खाल्ल्या. मग खाली ते भांडे देत नाही तर लगेच शंकर पेंटर आले. लगेच म्हणे मला त्या जुन्या कामावर जायचं आहे म्हणे तिकडे बागुलच्या. म्हटलं बरं म्हणलं चला म्हटलं. मग काय कामावर आलो होतं त्यांना जुन्या कामावर. मग कलर मीच मारेल बरं का सगळा. कसा दिसतोय खतरनाक. हे सगळं कलर मीच मारेल हो. या भीतीला इकडे ये समोर पेपर घे म्हणे तेवढं ती जागा घास म्हणे. पण तो पोपटे कलर संपेल होता म्हणून काय स्टिनर आणलं होतं थोडं. आणि थोडा 1 लिटर कलर होता. मग थोडा कालवून बघा तुम्ही ते छोटंसं काहीतरी टचअप बघितलं एवढं टचअप आहे बघा. आता त्याला क्लिअर करून टाक. पेंटर म्हणे तू राहू दे व्हिडिओ काढायचं ना आता तू सगळं खाली सांडून टाकशील म्हणे कलर. पेंटरनं केलं होतं तेवढं ते टचअप भरवायचं काम चालू. ते टचअप झालं नाही. जिन्याजवळचं एक थोडं टचअप होतं ते बी काढून घ्या. त्याच्यात तिथं हात पुराणा भाऊ पेंटरचा. ते अंदाज पंची कलर मारायचं ते मला विचारायचे कुठं राहिलं कुठं नाही. तिथून काय जमत नव्हतं. पेंटर म्हणे टेबल आण म्हणे टेबलवर उभा मारू म्हणे. म्हणलं बघ समोर टेबल घेऊन जातो आता. टेबल बी आणून लगे क्लिअर बी करून झालं भाऊ सगळं ओके मध्ये. आता चला ही बादली देत ठेवून. आभाळ पण लय आलं होतं. म्हणलं वातावरण लय खराब झालंय म्हटलं आता लवकरच चालावं लागेल घरी. आता झालं होतं दोन्ही बी टचअप काढायचं काम. मग आता काय निघावं म्हटलं आता तिकडच्या कामावर जायच्या आधी म्हणलं एवढी शूटिंग काढून घेऊ म्हणलं. पीयूपीची खतरनाकच येईल. आणि भीतीला बी इतकं भारी बलूनचं काढेल ना भाऊ. इकडं ते चौकोनी कप्पे काढले आणि इकडे बलून बघा कसे काढेल खतरनाक. डिझाईन आवडली असेल तेवढं आयडियल फॉलो करून घ्या यार. इकडची किचनची पट्टी बाकी होती एक ती पण झाली फायनल. म्हणलं आता चला तिकडच्या कामावर. मग बसलो गाडीवर. चला म्हटलं आता भूर. मग आता उतरलो तिथं लगेच म्हणलं चला आता मध्ये आणि आपलं काम चालू करा. रोशेटला काम सोपून दिलं होतं. म्हटलं चला बघा काम किती केलं त्यानं. पाहत होतं काय त्यानं खालूनच मारेल ना भाऊ ना. काही कटिंग बिटिंग करेल नव्हती. आता वाजले होते 6. मग काय सौरभ भाऊचे हातपाय धुवून बिवून झाले होते भाऊ. आता काय म्हटलं मी पण धुवून घेतो लगेच. हातपाय तोंड धुतले. म्हणलं आता चला कपडे बिपडे बदलून लगेच निघू म्हणलं आपल्या घराकडे. कपडे बदलले. मग म्हणलं चला आता घराकडे रवाना होऊ म्हटलं भाऊ चला आता. क्या डबा घेतला लगेच निघलो खाली. आलो गाडीजवळ. तो गाडीवर इतकी धूळ बसली होती ना भाऊ. यायला भाऊ खतरनाक धूळ बसली होती. गाडी पुसली नाही तर चालून पण पहिले बाबाची सही पुसून घ्यावं लागेल. मग आपल्या महिन्याला चावी लावली. मग गेली स्टार्ट.
आत्ताच घरी पोचलो, मग गाडीचं स्विच बंद केला, डबा काढला गाडीच्या हँडलवरून, मग घरात एंट्री मारली. मग पलंगावर डबा दिला टाकून. पण तेवढं मी व्हिडिओ बघता पण आयडीला फॉलो बिलो करत नाही यार. तेवढं लाईक शेअर कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.